या ना, या. आई, आई. अभिरामराव, तुम्ही नमस्कार. असे अचानक आत यावा? अहो नाही, इथंच ठीक आहे, निघायचंय मला. अहो थोडा वेळ बसा, चाय पाणी घ्या. नाही, इथंच बसतो ना मी. बरा मग चाय करून आणते. अहो नको. अहो वायच घेवा. दिले आम्ही. देविका दे. बसा ना. हो. बाबा नाही आहेत का घरी? ते ग्रामपंचायतीत गेलेत. अच्छा, म्हणजे बराच वेळ लागेल त्यांना. नाही, काम आटोपलं की निघणार होते लगेच. येतील इतक्यात. काय झालं? तुम्ही खूप काळजीत दिसताय. देविका, माझी परीक्षा जवळ आली आहे, मला जावं लागणार. कधी भेट होईल आपली माहिती नाही, म्हणून आलोय भेटायला. काळजी वाटते का तुझ्याबद्दल? खूप सहन करतेस तू. माझे घरचे काही बाई बोलले, गावात पण चर्चा चालू आहे, पण तू खंबीर आहेस. एक सांगू, तुझ्या जागेवर दुसरी कोणीही मुलगी असली असती ना, तरी तिचा निर्णय बदलला असता. पण तू तसं नाही केलं. माझा निर्णय पण नाही बदलला. मी तुझ्याशीच लग्न करेन. बाबांना सांग, 3 महिन्यांच्या आत लग्नाचा मुहूर्त काढा. पण एवढ्या घाई गडबडीत? हो, घाई करावीच लागेल आपल्याला. तू सांग त्यांना, लवकरच्या लवकर मुहूर्त काढा म्हणून. एक सांगू, तुम्ही हा असा निर्णय घ्याल हे मला वाटलं नव्हतं. मी आधी खूप बोलले तुम्हाला. मला माफ करा. अगं, माफी चुकीसाठी मागतात. जे आपल्या मनात आहे ते सांगितल्यावर नाही. आणि प्रॉपर्टीमध्ये मला इंटरेस्ट नाही. आपलं लग्न महत्वाचं. चाय घ्या. हो. घरात सगळे व्यवस्थित असतात ना? हो आहेत. वाटे झाले का? देविकाला मी तेच सांगत होतो. वाटे झालेत, पण कायदेशीर सगळं व्हायला बराच वेळ लागेल. म्हणून म्हटलं मुहूर्त काढून ठेवा. आणि लग्न केलं तर देविकाशीच करेन. त्यासाठी प्रॉपर्टीवर पाणी सोडावं लागलं तरी चालेल. असं नसतं अभिरामराव. तुमका पण तुमचा स्वतःचा संसार करूचा, याच्यासाठी पैसे अडको नको. आणि तुमका पण स्वतःचा घर घेऊचा असा. पण मी स्पष्ट बोलतोय, तुमच्या घरात माका मुलीक पाठवचा नाही असा. तुमच्या घरात काय चालला या सगळ्यांका माहिती असा. आमका आमच्या मुलीची काळजी वाटणारच ना. आई, तो विषय नको आता. अगो, तेंका सांगून ठेवलेला बरा असता. अभिरामराव तसे समजूतदार असत आणि तेंका मी काय सांगतो ह्या बरोबर कळता. होय की नाही अभिरामराव? बघतो मी, पण हे लग्न नक्कीच होईल.